राज्यभरात आज 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. लातूर जिल्ह्यातही निकाल जाहीर झाला असून लातूर शहरातील देसी केंद्र विद्यालयाचे तब्बल 15 विद्यार्थी शतकवीर ठरले आहेत. एकूण 15 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. तर देशी केंद्र विद्यालयाचा निकाल 99.76% इतका लागला असून 728 विद्यार्थ्यांपैकी 726 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यामुळे हा निकाल लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे पेढे भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन यावेळी करण्यात आले. तर शाळेने घेतलेल्या परिश्रमामुळेच आम्ही 100% गुण मिळवू शकल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय. धन्यवाद. 100% गुण देण्यासाठी कशी मेहनत तू घेतलीस, कशा प्रकारची तयारी केलीस, शिक्षकांचा कसा सपोर्ट होता, आई वडिलांचा कसा सपोर्ट? सर, तयारी मी खूप चांगली केली होती आणि या यशामध्ये फक्त शाळेचाच रोल आहे, कारण मी इतरत्र कुठेही ट्युशनला नव्हतो. पण शिक्षकांनी खूप चांगली तयारी घेतली आणि खूप साऱ्या प्रॅक्टिस टेस्ट झाल्या. कमीत कमी 10 प्रॅक्टिस टेस्ट झाल्या. त्यामुळं की संपूर्णपणे चुका दूर झाल्या, डाऊट दूर झाले आणि टेस्ट झाल्यानंतरच ते लगेच डाऊट क्लिअर करायचे. सिलेक्टेड बॅचमध्ये ही वेगळी तयारी घेण्यात आली आणि हुशार विद्यार्थ्यांमध्ये बसून ते चुका कमी झाल्या. त्यामुळं अशी तयारी केली, यश मिळालं. मला डॉक्टर बनायचे. यापेक्षा मेहनत जास्त घ्यावी लागली. कशी तयारी करतो? कन्सिस्टन्सी ठेवेन अशीच आणि वाईट सवयीपासून दूर राहीन आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करेन. माझ्या घरच्यांनी मला कायमच सपोर्ट केलेला आहे आणि शाळेतून आमचे कायम वेगवेगळे पेपर घेतले जायचे आणि आमच्या पेपरमध्ये काय चुका होत आहेत किंवा काय ह्याचं आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जायचं. आणि एक चूक आम्ही जी झालेली आहे ती भरून काढण्यासाठी शिक्षक आम्हाला मार्गदर्शन तर करतच होते आणि सोबतच एखादा आम्हाला डाऊट असेल तर तो आम्ही 100 वेळा जरी विचारला तरीसुद्धा त्याचं निरसन आमचं केलं जात होतं. आणि मी स्वतः सगळं घरी सेल्फच केलं आहे आणि कोणतंही ट्युशन नव्हतं आणि सगळ्या शाळेतल्या शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलं त्या बेसिसवरतीच मी पूर्ण तयारी केलेली आहे. आणि शाळेतल्या प्रत्येक शिक्षकांनी तसेच मुख्याध्यापक सर असतील यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की आज मला हे मार्क मिळालं. यशाचं सगळ्यात मोठं श्रेय खरं पाहायला गेलं तर शाळेला जातं, कारण त्यांनी आमच्याकडून जेवढी तयारी करून घेतली आहे ते मला नाही वाटत की माझ्याकडून स्वतःकडून झाली असती. त्यामुळे शाळेला मी सगळ्यात जास्त म्हणतात. माझं नाव एरमे स्वप्नील लक्ष्मण आणि मी 10वीत 100% गुण घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे. आणि शाळेनं पण खूप चांगला सपोर्ट केला आणि आईवडिलांनी पण खूप चांगला सपोर्ट केला. शाळेत पण स्पेशल बॅच चांगल्या मुलांची स्पेशल बॅच काढून त्याच्यात पण चांगली तयारी करून घेतली आणि खूप पेपर पण घेतले. त्याच्यामुळे आमची खूप प्रॅक्टिस झाली आणि त्यामुळे चांगले गुण मिळत आले. कुटुंबाचा कसा सपोर्ट मिळाला? कुटुंबाचा पण खूप चांगला सपोर्ट होता. मोठी बहीण आहे मला, तिचा पण खूप चांगला सपोर्ट होता. मम्मी पप्पाचा पण खूप चांगला होता. ते सतत मोटिवेट करत राहायचे. त्याच्यामुळे श्रेय आईवडिलांना आणि शाळेतील सर्व शिक्षकांना. नमस्कार, माझे नाव राजवर्धन प्रशांत इंगळे. मला आता आज 10वी बोर्डाच्या परीक्षेत जो निकाल आहे त्याच्यामध्ये 100% गुण मिळाले आहेत. तर हे 100% गुण मिळाले तर ह्याचं श्रेय संपूर्ण मी माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांना ज्यांनी खूप वेळोवेळी मदत केली. जवळपास आमच्या 7 ते 8 सराव परीक्षा घेतल्या. सिलेक्टेड बॅचमध्ये विशेष तयारी करून घेतली. डाऊट सेशन हे ते प्रत्येक परीक्षेचे वेगवेगळे प्रश्न ज्यात अडचण आहे ते सर्व शिक्षकांनी वेळ देऊन आमच्याकडून कन्सेप्ट क्लिअर करून घेतली. त्यामुळे याचे संपूर्ण श्रेय मी शाळेला, शिक्षकांना आणि माझ्या आईवडिलांना देतो. पुढे जाऊन मला IIT इंजिनिअरिंग IITची एक्झाम द्यायची आहे आणि त्याच्यातून इंजिनिअरिंग करायची आहे. तयारी कशी करायची? तर तयारी आता क्लासच्या माध्यमातूनच, क्लास 11वी 12वी आणि मग त्याच्यात नंतर IITची एक्झाम. 100% गुण तुला मिळाले. अशा पद्धतीची तयारी केली होती. शाळेकडून त्याचं प्रोत्साहन मिळालं आणि कुटुंबाकडून कसं प्रोत्साहन मिळालं? तयारी आम्ही करून घेतण्यापेक्षा शाळेकडूनच जास्त करून घेतली, कारण शाळेत देशकेंद्र शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे जास्त सराव परीक्षेतूनच चुका झाकून टाकणे.
मग शाळेद्वारेच आमची गुणात वाढ झाली. त्याच्यामुळे शाळेचा शिक्षक वर्गाचा खूप आधार झाला आणि पालकांनी थोडी समजूक घातली अभ्यासाबद्दल. पुढे जाऊन काय बनणार आहे यासाठी कशी तयारी करणार? पुढे जाऊन डॉक्टर बनायचं मला. त्यासाठी तयारी कॉलेज करून करायची. इयत्ता 10वीच्या शालांत परीक्षेचा मार्च फेब्रुवारीने घेण्यात आलेली 2026च्या परीक्षा निकाल लागलेला आहे. साधारण एकूण आमच्या विद्यालयाचे 728 विद्यार्थी परीक्षेला प्रवेश झाले होते. जवळजवळ 99.72% आमच्या विद्यालयाचा निकाल लागलेला आहे. जवळजवळ 15 मुलं हे 100% मार्क घेऊन पास झालेले आहेत आणि 90%च्या पुढे 212 विद्यार्थी आलेले आहेत. सर, कशा प्रकारची तयारी या विद्यार्थ्यांकडून आपण करून घेतली? सर, आम्ही उन्हाळी वर्गही त्यांचे घेतो, त्यानंतर आम्ही विविध परीक्षा घेतो, त्यांचे सराव घेतो. एवढंच नाही तर तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेतो आणि परीक्षा पद्धती आणि त्यांचा सराव घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देतो. कुठं मार्क कटतात आणि कुठं काय ह्या सर्वाचा अभ्यास करून. सगळ्यात अगोदर तर मला श्रीदेशी केंद्र विद्यालयाचे मनापासून आणि खूप खूप आभार मानायचे. कारण विद्यार्थी जो घडतो त्याच्या मागे बऱ्याच गोष्टींचा सहभाग असतो, जसं की फक्त पालक किंवा फक्त समाज किंवा असं कुठल्या कोचिंग या गोष्टींपेक्षाही महत्त्वाचा असतो तो म्हणजे शाळेचा सपोर्ट. आणि मला मनापासून आज इथे सांगताना आनंद होतोय. मुलीला 100% मिळाले याचा आनंद आहेच, पण या तिच्या यशामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो नक्कीच शाळेचा आहे. कारण शाळेने जी बॅच तयार केली होती त्या बॅचमधून जे वारंवार सराव पेपर घेतले गेले किंवा त्यामधून त्यांचे जे डाऊट सॉल्व्हिंग केलं गेलं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला जे इंडिव्हिज्युअल मार्गदर्शन केलं गेलं ते खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण बऱ्याचदा बघतो की विद्यार्थ्यांना डाऊट्स असतात, त्यांचे ते डाऊट्स व्यवस्थित क्लिअर होणं एवढंच नाही तर तू या विषयाचा पेपर कसा लिहिला पाहिजेस, हे उत्तर तुझं प्रभावी होण्यासाठी काय झालं पाहिजे, कसं केलं पाहिजेस, एका उत्तराची तयारी शाळेनं करून घेतली होती. आणि पालक म्हणून मी शिक्षिका असल्यामुळं शाळेने जे पुरवलं आम्हाला मार्गदर्शन त्यानुसार आम्ही मुलीची तयारी करून घेतली आणि त्या योगे आजचा हा आनंदाचा दिवस आम्हाला पाहायला भेटलेला आहे. त्यामुळे खरंच पुन्हा एकदा शाळेचे आम्ही खूप खूप आभार मानतो. स्वराची इच्छा अशी आहे की तिला नीट करायचंय आणि त्या थ्रू तिला न्यूरो सर्जन व्हायचंय ही तिची इच्छा आहे. कशा पद्धतीची तयारी या निमित्तानं तुला करावी लागेल? शिक्षकांचा सपोर्ट होता, घरच्यांचा कसा सपोर्ट? सर्वप्रथम मी माझ्या या यशाबद्दल म्हणजे मला पूर्ण वर्षभर शिक्षकांचं संपूर्णपणे मार्गदर्शन लाभलं आणि पूर्ण वर्षभर जे काही त्यांनी प्रॅक्टिस पेपर्स घेतले त्याच्या थ्रू आम्हाला आमच्या कोणत्या चुका आहेत तर त्यांनी वर्षभर आम्हाला त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि इतर काही सर्व जे काही शिक्षक मुख्याध्यापक यांनी आम्हाला वर्षभर सर्व विषयांबद्दल चुका किंवा शिक्षक विषय प्रमुख अशा प्रत्येकांकडून वेळोवेळी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून दिलं त्यांनी. आणि अशा प्रकारे त्यांनी आम्हाला सर्व यशाचं श्रेय कोणाला देतो? माझ्या मते यशाचं श्रेय संपूर्ण शाळेला देईल मी. संपूर्ण शिक्षक मुख्याध्यापक संपूर्ण त्यांना. पुढे जाऊन काय तयारी असणार? मला पुढे जाऊन नीट एक्झाम द्यायची आहे आणि त्याच्यामधून मला पुढे नीट दिल्यानंतर मला UPSC द्यायची. येस. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. आमच्या ह्या देशी केंद्र विद्यालयाची एक परंपरा आहे, खूप जुनी परंपरा आहे की मागच्या 25 वर्षापासून इथले विद्यार्थी अगदी नामांकित विद्यार्थी पहिल्या दुसऱ्या इव्हन महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरने बरेचसे आलेले आहेत आणि इथला रिझल्ट जो नेहमी लागतो तो 100%च्या जवळपास लागतो. आतापर्यंतचा तो एक इतिहास आहे आणि यावर्षी तर अगदी हॅट्रिक झालेली आहे. 728 विद्यार्थी बसले होते परीक्षेला, 726 जण पास झालेत, म्हणजे 99.9% निकाल जवळपास लागलेला आहे. याच्यामध्ये 15 विद्यार्थी हे 100% मार्क घेतलेले आहेत आणि 212 विद्यार्थी 90% आणि त्याच्या अभाव अशी आहेत. त्यामुळे त्यांनी परंपरा टिकवली, कायम ठेवली. याचं सगळं श्रेय मी देतो की आमच्या सगळ्या अध्यापक वर्गांना,
विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना. जास्तीत जास्त पुढच्या काळात देखील अशाच पद्धतीचा निकाल येण्यासाठी काय नवीन आखणी वगैरे करणार आहे? नवीन आखणी हीच की आता नवीन आमची इमारत होती. नवीन इमारतीमध्ये आम्ही अतिशय अद्ययावत पद्धतीनं त्या इमारतीची उभारणी करतोय आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण, चांगले अध्यापक, चांगले क्लासेस हे कसे देता येतील याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष देणार आहोत. त्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन चांगला निकाल लागत असेल तर ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि याचं सगळं श्रेय मी म्हणतो की अध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांनी स्वतः खूप कष्ट घेतले, खूप अभ्यास केला म्हणून हे झालेलं आहे. आणि अध्यापकांनी सुद्धा अगदी केलं आणि त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा मुलाकडे लक्ष दिलं. अगदी त्यांना वेळेवर शाळेत आणून सोडणं, त्यांचा अभ्यास होतो की नाही पाहणं, चांगले संस्कार देणं हे आईवडिलांनी पण केलेलं आहे. त्यामुळे ह्या तिघांचं श्रेय आहे, पुन्हा एकट्याचं नाही आहे असं मला वाटतं.